गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गीतेच्या 9व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकापर्यंत आज पोहोचलेलो आहोत. मागच्या वेळेस आपण 22वा श्लोक घेतला होता. तर अवनी 23, 24, 25, 26 असे 4 श्लोक तू म्हण. बघू आपण कुठपर्यंत जाऊ शकतो. मे बी 2च श्लोक होतील आज, पण जेवढं होईल तेवढं. ठीक आहे, गो अहेड प्लीज. येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम् अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेन तश्रवन्ति ते यान्ति देवव्रता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतम् अश्नामि प्रयतात्मनः. वाह, सुंदर. थँक्यू अवनी. वेलकम. पण मागच्या वेळेस 22वा श्लोक बघितला होता ना. अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् असं आपण बघितलं मागच्या वेळेस. आता आपण यावेळेस बघूया त्याच्या पलीकडचा श्लोक. मागे आपण काय शिकलो होतो की जर आपली श्रद्धा अनन्य भावानी असली भगवंतावर, किंवा आपलं सगळं चिंतन मी स्वतः कोण आहे याच्यावर असलं आणि त्याच्यामध्ये जर निष्ठा दृढ असली, तर अशा मनस्थितीमध्ये असलेल्या साधकाचा योग आणि क्षेम प्रकृती बरोबर चालवते. ठीक आहे ना. कारण की प्रकृतीमध्ये घडणाऱ्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्यांचा या साधकाच्या मनावर काहीच परिणाम होत नाही. आणि जे चालतं त्याच्यामध्ये तो साधक जो असतो तो संतुष्ट असतो. म्हणजे त्याला जगाकडनं कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते की हे असंच व्हायला पाहिजे, तसंच व्हायला पाहिजे वगैरे, अशा प्रकारची अपेक्षा त्याची नसते. तर अशा प्रकारे जो साधक असतो त्याचा योग आणि क्षेम व्यवस्थित चालतो, असं आहे. तर 23व्या श्लोकामध्ये भगवान काय म्हणतात की येप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेपि मामेव कौंतेय यजन्त्य विधिपूर्वकम. म्हणजे काय की लेट अस सी व्हॉट द इंग्लिश ट्रान्सलेशन इज. Those who are devotees of other gods and who worship them with faith actually worship only me. इतर देवांची जरी भक्ती करत असलो ना आपण, तरी सुद्धा अल्टिमेटली भक्ती कृष्णाचीच होते किंवा परमात्म्याचीच होते. ओ सन ऑफ कुंती, बट दे डू सो इन अ रॉंग वे. म्हणजे ते चुकीच्या पद्धतीने ते करतात असं भगवान सांगतात. गीताईमध्ये काय म्हणतात की श्रद्धापूर्वक जे कोणी यजिती अन्य दैवते यजिती ते ही मातेची परिमार्गास सोडणी. म्हणजे ते माझीच भक्ती करतात किंवा माझीच उपासना करत असतात हे त्यांना कळत नाही. त्यांना असं वाटतं की आपण दुसऱ्या कुठल्या तरी देवतेची उपासना करतो. म्हणजे तुम्ही विचार करा की समजा आपल्याला एखाद्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंट मधनं काही काम करून घ्यायचं असेल, तर समजा आपल्याला पासपोर्ट हवा असेल, तर मग आपण मग जो पासपोर्टचं जे ऑफिस आहे ना त्या पासपोर्टच्या ऑफिसमध्ये जाऊ ना. पासपोर्ट समजा पाहिजे असेल तर आपण त्या RTO मध्ये जिथे ड्रायव्हिंग लायसन्स मिळतो तिकडे नाही जाणार. पण पासपोर्ट मिळवायचं झाला आणि पासपोर्टच्या ऑफिसमध्ये गेलो, किंवा ड्रायव्हिंग लायसन्स मिळवायचं झाला आणि आपण RTO मध्ये गेलो, तरी सुद्धा दोन्ही गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत ना. त्याच्या मागे गव्हर्नमेंट एकच आहे, सरकार एकच आहे. त्याचप्रमाणे समजा आपण गणपतीची उपासना केली, मला विद्या मिळावी किंवा माझ्या जीवनातली संकट दूर व्हावी, किंवा समजा आपण देवीची उपासना केली किंवा आपण आणखीन कुठल्या देवतेची उपासना केली, तरी सुद्धा शेवटी उपासना जी आहे ना ती त्या परमतत्वाचीच होत असते. कारण की सगळ्यांच्या मागे तत्व एकच आहे, है ना. आणि जो उपासना करत असतो त्याला असं वाटतं की आपण ह्या देवतेची उपासना करतोय. तसं नसतं ते.
आपल्याला त्या देवतेची प्रतिमा आपल्या मनात असते, परंतु उपासना परमात्म्याचीच होत असते. तर ह्याच्यासाठी किशोरजी आपले जे बंधू आहेत ते काय म्हणतात बघूया. लेट अस सी. मुक्त छंदामध्ये 23व्या श्लोकात काय म्हणतात की जे जन पूजिती हे कौंतेय श्रद्धापूर्वक देवतांसी अन्य ती त्यांची पूजा मजसी प्राप्त परिती असे विधिरहित. विधिरहित जरी असली तरी सुद्धा ती पूजा मलाच प्राप्त होते. इतर देवतांची पूजा जरी आपण करत असू असं आपल्याला वाटत असेल तरी सुद्धा पूजा ऍक्च्युली त्या एकाच परमात्म्याची होत असते. वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात बघा. भजी अन्य देवासी जो भक्ती भावे तयाच्या ही भक्ती समाजी म्हणावे. जरी ती ही त्याची असे भक्ती गाढ तरी जाण पार्था असे ती अवैध. भजी अन्य देवासी जो भक्ती भावे, जो अन्य देवांना भक्तिभावाने भजतो, भजी म्हणजे भजतो किंवा त्यांचं भजन करतो किंवा उपासना करतो. तयाच्याही भक्तीस माझी म्हणावे, म्हणजे त्याच्याही भक्तीला माझीच म्हणावं. जरी तीही त्याची असे भक्ती गाढ, म्हणजे ती भक्ती जरी गाढ असली म्हणजे दृढ असली किंवा इज डीप, द उपासना इज डीप, तरी जाण पार्था असे ती अवैध, ती अवैध आहे म्हणजे विधीनुसार नाही आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या श्लोकांसाठी ज्ञानदेव महाराज काय म्हणतात बघूया आपण. लेट अस सी व्हॉट ज्ञानदेव हॅज टू से ऑन वर्स 23. जे श्रद्धेने युक्त असलेले भक्त माझ्याहून अन्य देवतांची अन्य म्हणून उपासना करतात, ते देखील हे अर्जुना अज्ञानामुळे विधी सोडून पण माझीच पूजा करतात. आता आणि काही संप्रदाये परी माते नेणती समवाये, जे अग्नि इंद्र सूर्य सोमाये म्हणून यजिती. आता सांगितलेल्या संप्रदायांखेरीज इतर जे संप्रदाय आहेत ते सर्वत्र समान असणारा जो मी, त्या मला जाणत नाहीत. व ते अग्नी इंद्र म्हणजे अग्नये नमः, इंद्राय नमः, सूर्याय नमः, सोमाय नमः किंवा सोमाय स्वाहा, अग्नये स्वाहा, इंद्राय स्वाहा, सूर्याय स्वाहा, सोमाय स्वाहा असं म्हणून यज्ञ करतात. त्यांच्या नावाने आहुती देतात यज्ञामध्ये. पण काय आहे, तेही कीर मातेची होय, का जे हे आघवे मीची आहे, परी ते भजती उजरी नव्हे विषम पडे. ते त्यांनी इंद्रादिकांच्या भावनेने केलेले भजन निश्चय करून माझेच भजन होत असते. त्यांनी इंद्रादिकांच्या भावनेने जे भजन केलेलं असतं ना, ते निश्चय करून माझंच भजन होत असतं. कारण की या सर्व रूपांनी मीच एक आहे. पण तो त्यांचा भजन करण्याचा संप्रदाय सरळ नसून वाकडा आहे. विचार करा. सरळ सरळ जर आपण प्राईम मिनिस्टरकडे जाऊ शकत असलो तर आपण एखाद्या छोट्या मिनिस्टरकडे जाऊ का? नाही जाणार. आपण सरळ प्राईम मिनिस्टरकडे जाऊ ना. पाहे पा शाखा पल्लव रुखाचे, हे काय नव्हती एकाची बीजाचे, परी पाणी घेणे मुळाचे ते मुळीची घापे. अर्जुना, पहा, झाडाच्या फांद्या आणि पानं ही एकाच बीजापासून झालेली नसतात का? परंतु पाणी घेणं हे मुळाचं काम असल्यामुळे पाणी मुळालाच घातलं पाहिजे. एकाच बीजाच्या पासून आपल्याला अनेक गोष्टी तयार झालेल्या दिसतात, परंतु त्या सगळ्यांचं पोषण कोण करतं? ते एकच मूळ करतं ना. पाणी मुळालाच घालायला लागतं. म्हणजे आपण जरी पाणी कुठेही घातलं तरी सुद्धा ते पाणी ओघळून मातीपर्यंत जाईल, मातीतनं ते खाली झिरपेल आणि तिथून मुळं त्याला ओढून घेतील. असं होईल ना. म्हणजे आपण भक्ती जरी एखाद्या देवतेची केली ना तरी सुद्धा ती जी भावना आहे त्या भक्तीच्या मागची किंवा उपासनेच्या मागची, ती सगळी मिळते कोणाला? परमात्म्याला किंवा इथल्या इन दिस केस कृष्णाला, म्हणजे त्या मुळाला. विचार करा. का दहा ही इंद्रिये आहाती, ये जरी एकेची देहीची होती, आणि ही सेविले विषयो जाती एकाची ठाई. किंवा 10 इंद्रिय आहेत आणि जरी ती एकाच देहात आहेत आणि त्यांनी भोगलेले विषय एकाच ठिकाणी भोगत्याला जाऊन पोहोचतात. बघ की इंद्रिय 10 म्हणजे कुठली? 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आहेत.
जे 5 इंद्रियांनी आपण ज्ञान प्राप्त करतो, म्हणजे डोळे झाले, नाक झालं, जीभ झालं, त्वचा झालं आणि कान झाले. ह्याच्यानी शब्द, स्पर्श, रूप, रसगंध यांचं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. राईट. आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. मग जीभ ही कर्मेंद्रिय आणि त्याने बोलतोय मी आत्ता. नंतर आपले हातपाय आहेत किंवा एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहेत, हे सगळे कर्मेंद्रिय आहेत. तर त्यांनी कर्म होतं. ठीक आहे ना. म्हणजे आपण काही ना काही काम करू शकतो, म्हणून ती कर्मेंद्रिय. अशी 10 इंद्रिय आहेत. तर ती एकाच देहात आहेत ना. ऑल्दो ते अपिअर टू बी डिफरंट. म्हणजे आता समजा माझ्या जिभेनी बोललं गेलं, तर माझी जीभ बोलते का? जीभ नाही बोलत आहे, बोलतो मीच आहे ना. तर त्याच्या मागे मी एकच आहे. किंवा माझ्या हाताने समजा मी ही वस्तू धरून ठेवलेली आहे, हा हात धरतोय का? नाही नाही, धरतो मीच आहे ना. ह्या सगळ्या इंद्रियांच्या मागे कुठली शक्ती आहे? ती एकच आहे. ती कुठली आहे? ती मी आहे, नाही का? किंवा आता यांनी भोगलेले जे विषय आहेत ते कुठे जाऊन पोहोचतात? ते माझ्यापर्यंत जाऊन पोहोचतात ना. म्हणजे मी समजा एखादी चांगली वस्तू खाल्ली, म्हणजे आत्ता जस्ट माझं जेवण झालंय, तर मी जे काही अन्न जेवलो, त्याची जी काही चव आली, रस, तो रस कोणाला पोचला? त्या जिभेला पोचला? हा, मलाच पोचला तो. तर अशा प्रकारे त्यांनी सगळे भोगलेले विषय एकाच ठिकाणी भोगत्याला जाऊन पोचतात. तर भोगता कोण आहे? तर भोगता मीच आहे. मी जेव्हा स्वतःला करता समजतो, तेव्हा मी स्वतःला भोगता देखील समजतो. मला भोगायचे असतात विषय, त्याच्यामुळे मी कुठल्या तरी प्रकारचं कर्म करतो आणि त्या विषयाशी संयोग घडवून आणतो. तेव्हा मग त्या संयोगामुळे जे सुख प्राप्त होतं, ते सुख भोगतो मी. असा हा भोगता आहे. ठीक आहे ना. तरी करोनी रससोय बरवी, कानी केवी भरावी, फुले आणोनी बांधावी, डोळा केवी. असे जरी असले तरी उत्तम पक्वान्न करून कानात कसे भरावे. पहा, असं जरी असलं की ठीक आहे, यांच्या मागे भोगता मी एकच आहे, तरी सुद्धा उत्तम पक्वान्न करून आपण कानात भरू का त्याला? हा. फुलं आणून आपण डोळ्यावर बांधू का? नाही नाही, फुलं आणली तर आपण त्याचा गंध घेऊ. अन्न असलं तर जिभेवर ठेवू, कानात नाही ठेवणार. तेथ रसू तो मुखेची सेवावा, परिमळू तो घ्राणेची घ्यावा, तैसा मी तो यजावा मीची म्हणोनी. त्या ठिकाणी पक्वान्न ही तोंडानेच खाल्ली पाहिजेत. जो वास तो नाकानेच घेतला पाहिजे. त्याप्रमाणे माझं भजन माझ्या भावनेनेच करायला पाहिजे. बघा, ज्या इंद्रियांचं जे काही तन्मात्र असेल, त्यानुसार ते इंद्रिय त्या त्या विषयांचा बरोबर भोग घेईल. तुम्ही त्यांची अदलाबदल नाही करू शकत. ठीक आहे ना. त्याचप्रमाणे मनाचं पण आहे. मनासाठी आपण काय करायला पाहिजे? पक्वान्न ही तोंडानेच खाल्ली पाहिजे. जो वास तो नाकानेच घेतला पाहिजे. त्याप्रमाणे माझं भजन माझ्या भावनेनेच करायला पाहिजे. अर्जुना, येरमाते नेणोनी भजन, ते वायाची गा आने आन, म्हणोनी कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे. अर्जुना, दुसरे कित्येक भक्त जे मला न जाणून भजन करतात, ते त्यांचं भजन व्यर्थ, भलत्याच भलतं असं होतं. ह्याकरता माझं भजन कर्म ज्या ज्ञानानं होतं, त्या ज्ञानाची दृष्टी स्वच्छ पाहिजे. याकरता माझं भजन कर्म ज्या ज्ञानाने होतं, त्या ज्ञानाची दृष्टी स्वच्छ पाहिजे. म्हणजे विचार करा की समजा आपल्याला ज्ञान शुद्ध नसलं आपलं, किंवा चित्त शुद्ध नसलं, तर आपली उपासना बरोबर होणारच नाही, है ना. अहम ही सर्व यज्ञानान भोक्ता च प्रभुरेव च, न तु मामभिजान्ति, न तु मामम मामभिजान्ति, न तु माम अभिजान्ति तत्त्वेनातश्चवन्ति ते. कठीण आहे ना म्हणायला हा श्लोक. तरी हा 24वा श्लोक आहे. तर ह्याच्या आधी 23वा श्लोक आपण जो म्हटला, या 23व्या श्लोकाबद्दल आपल्याला समजा कोणाला काही चिंतन करायचं असलं तर आपण करू शकता. 23व्या श्लोकाबद्दल आपण आत्ता जे चिंतन केलं त्याबद्दल काही आहे काही चिंतन करण्यासारखं किंवा प्रश्न असतील कोणाला तर? येस आदोष. बघा, प्रश्न असा आहे की आपण जेव्हा देवाची नाही पण संतांची भक्ती करतो, तेही देवा परमात्मा म्हणजे कृष्णापाशीच जातं का? हो हो, अवश्य, हो. जरूर.
हेच तर सांगितलं ना तर भगवंतानी, की इतर कुठल्याही देवतेची किंवा कशाची जरी उपासना आपण करत असलो तरी सुद्धा अल्टिमेटली उपासना ती त्या परमतत्वाचीच होत असते. व्हेरी गुड. पलीकडचा श्लोक घेऊ आता. लेटस सी 24व्या श्लोकामध्ये आपल्याला प्रभुपाद काय सांगतात. अहं हि सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति नन्ति तत्त्वेनातश्चवन्ति ते. I am the only enjoyer and master of all sacrifices. Therefore, those who do not recognize my true transcendental nature will fall down. जे मला ओळखत नाही ते खालती पडतील, त्यांचं अधोगती होईल, अधपतन होईल. भोगता मी सर्व यज्ञांचा, फलदाता हि मीच तो, नेणती तत्व हे माझे म्हणून पडतीच ते. नेणती तत्व हे माझे म्हणजे माझं हे तत्व हे जाणत नाही. जाणणे आणि नेणणे, जाणणेच्या उलट नेणणे. जाणणे म्हणजे टू नो आणि नेणणे म्हणजे टू नॉट नो. ठीक आहे ना. नेणती तत्व म्हणजे, जाणती तत्व म्हणजे आय नो आणि नेणती तत्व म्हणजे आय डोंट नो. हे माझे, हे लोक माझं हे तत्व जे आहे ना ते जाणत नाहीत म्हणून पडतीच ते, म्हणून ते पडतात. दे फॉल डाऊन, दे गो डाऊन. है ना. हे विनोबांनी सांगितलं आपल्याला. त्यानंतर आपण आता पहिले किशोरजी काय म्हणतात ते बघू. देन विल कम टू धनेश्वरी. लेट मी शेअर द स्क्रीन फॉर गीता ट्रान्सलेशन. पहिले आपण मुक्त छंद बघू. 23 आपला झाला, आता 24 बघू. राईट. 24 मध्ये काय बघतात, म्हणतात मी भोगी व नियंती यज्ञांसी, भक्त भजती अन्य देवतांसी, ते तत्वतः न जाणती मजसी, म्हणून मुक्ती यज्ञफळासी. मी भोगी व नियंती यज्ञासी, यज्ञाचा भोग पण मी करतो आणि नियंत्रण पण मीच करतो. भक्त भजती अन्य देवतांची, भक्त जे असतात ते इतर देवतांची उपासना करतात. ते तत्वतः न जाणती मजसी, ते मला तत्वतः ओळखत नाहीत. म्हणून मुक्ती यज्ञ फळासी, म्हणून यज्ञाचं जे फळ असतं ना ते त्यांना मिळतच नाही, असं होतं. वृत्तमध्ये काय म्हणतात, ते म्हणतात की नसे ज्ञात त्यासी की मी यज्ञ भोगता, न जाणी जगाचा असे मी नियंता, असे कोण मी ते नसे जास ज्ञात, करावे फळा त्यानी कैसेची प्राप्त. नसे ज्ञात त्यासी की मी यज्ञ भोगता, म्हणजे मी यज्ञ भोगता त्याला माहितीच नाहीये. न जाणी जगाचा असे मी नियंता, त्या जगाचा नियंता मी आहे असं पण तो जाणत नाही. असे कोण मी ते नसे ज्ञात त्यास ज्ञात, त्याला माहिती नाही की मी कोण आहे. करावे फळा त्यांनी कैसेची प्राप्त, त्यांनी फळ कसं प्राप्त करावं. आता फळ कुठले, तर फळ हे मोक्षाचं फळ आहे. नाउ लेट मी स्टॉप शेअरिंग हिअर. आय विल स्टार्ट शेअरिंग द ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये बघा, अहम हि सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च, न तो माम अभिजानती, न तो माम अभिजानती तत्वेनातश्चवन्ति ते. सर्व यज्ञांचा मीच भोक्ता आणि स्वामी आहे. लोक मला सत्य स्वरूपाने जाणत नाहीत म्हणून ते घसरत असतात. एरवी पाहे पा पंडुसुदा, या यज्ञोपहारा समजता, मी वाचूनी भोगता कवणू आहे. एरवी अर्जुना पहा की या सर्व यज्ञातील सामुग्रीचा माझ्या वाचून घेणारा दुसरा कोण आहे. कोणीच नाही आहे. आपल्याला असं वाटतं की आपण कुठल्या तरी वस्तूचा भोग करतोय, परंतु आपल्या ज्या पोटातली गरमी आहे ती काढण्यासाठी असते. आपल्या पोटामध्ये ज्या गोष्टी जातात त्या सगळ्या भगवंताला दिलेली आहुतीच तर असते, नाही का. आपण जे काही करत असतो ते सगळं भगवंतालाच अर्पण करत असू अशा भावनेने असायला पाहिजे, नाही का. तर सर्व यज्ञांचा मीच भोक्ता आणि स्वामी आहे. लोक मला सत्य स्वरूपाने जाणत नाही म्हणून ते घसरत असतात. एरवी अर्जुना पहा की या सर्व यज्ञातील सामुग्रीचा माझ्या वाचून भोग घेणारा दुसरा कोण आहे. मी सकळा यज्ञांचा आदी,
आणि यजना या मीची अवधी, की माते चुकोनी दुर्बुद्धी देवा भजले. सर्व यज्ञांचा आरंभ मी आहे आणि यज्ञांचा शेवटही मीच आहे. अशा प्रकारे या यज्ञांच्या आरंभी व अंती असणारा जो मी, त्या मला टाकून हे दुर्बुद्धी प्रधान याज्ञिक इंद्रादी देवांना भजतात. म्हणजे आपल्याला ह्या यज्ञातून जे कर्मफळ मिळणार आहे ते कर्मफळ इज गोइंग टू बी परमात्मा प्राप्ती. परंतु आपण त्याच्यापेक्षा कमी लेवलच्या देवतांमध्ये अडकलेलो आहोत, है ना. गंगेचे उदक गंगे जैसे, अर्पिजे देव पितरोद्देशे, माझे मज देती तैसे परी आनानी भावी. ज्याप्रमाणे गंगेच्या काठी तर्पण करायला बसलं म्हणजे गंगेतलं पाणी घेऊन ते देव व पितर यांना उद्देशून पुन्हा गंगेतच टाकतात, त्याचप्रमाणे माझेच मला देतात, परंतु ते वेगवेगळ्या भावाने देतात. पहा, जरी ते माझेच मला देतात तरी सुद्धा ते वेगवेगळ्या भावनेने मला देतात. ते कसं करतात? म्हणून ते पार्था माते न पवतीची सर्वथा, मग मनी वाहिली जे आस्था तेथ आले. म्हणून अर्जुना ते मुळीच माझ्या ठिकाणी प्राप्त होत नाही, तर ते ज्याची इच्छा मनात करतात त्या लोकाला जातात. म्हणजे कसं की आपल्या मनामध्ये समजा स्वर्गात जायची इच्छा असेल तर आपण स्वर्गात जाऊ, आपल्या मनामध्ये इच्छा असेल की आपण वैकुंठात जाऊ तर वैकुंठात जाऊ, आपल्याला समजा साकेतमध्ये असेल साकेतमध्ये जाऊ. ह्या सगळ्या विविध देवतांच्या जागा आहेत असं म्हणतात किंवा अशी मान्यता आहे. तुम्हाला तर माहिती आहे की आपल्याला सगळ्यांना चिंतन कशाचं करायचं की आपण कुठेच जात नाही, कुठंच येत नाही. हे सगळेचे सगळे अनुभव आपल्यामधनं येतात आणि जातात. वी आर नॉट गोइंग इन टू द एक्सपिरियन्सेस. ओके. म्हणून ते पार्था माते न पवतीची सर्वथा, मग मनी वाहिली जे असता तेथ आले. मी आत्ता जे सांगितलं ना तुम्हाला 1 मिनिटापूर्वी, तेच ज्ञानदेवांच्या मनात देखील आलेलं आहे आणि तेच ज्ञानदेव आपल्याला सांगतायत. काय म्हणतात की म्हणून अर्जुना ते मुळीच माझ्या ठिकाणी प्राप्त होत नाहीत, तर ते ज्याची इच्छा मनात करतात त्या त्या लोकाला ते जातात. आता आपण काय म्हटलं की आपण वैकुंठाला जाऊ शकतो, साकेतला जाऊ शकतो, गोलोकाला जाऊ शकतो, है ना. आपली जिथे श्रद्धा असेल, जिथे आपली इच्छा असेल तिथे आपण पोचू, है ना. म्हणून ते पार्था माते न पवतीची सर्वथा, मग मनी वाहिली जे असतात तेथ आले, नाही का. तर ह्या 24व्या श्लोकाबद्दल आपल्याला कोणाला काही बोलायचंय का? यू कॅन गो हेड आणि से, कारण की नंतर मला मला एक प्रश्न होता बोला. की आपण आता म्हणालात की आपण कुठेच जात येत नाही, आपण सगळे अनुभव आपल्यामधून जात असतात. तर आता म्हणजे मग प्रत्येकाचं परसेप्शन वेगळं वेगळं असं असतं. तर मग आता आता तुम्ही पेन्सिल्वेनियामध्ये आहात, मी लॅन्सिंग मध्ये आहे. तर आता लॅन्सिंग मध्ये असणारे सगळ्या लोकांचं एक लॅन्सिंग मध्येच आहेत, तुमच्या तिथले सगळे लोक तुम्ही पेन्सिल्वेनिया, असं प्रत्येकाचं ते सेम कसं असू शकतं? खरं आहे, प्रत्येकाचं सेम असणार नाहीच आहे. आपण जिथे उभे असू, आपण ज्या स्टँड पॉइंटवर असू, आपण ज्या ठिकाणी असू त्यानुसार आपला स्टँड पॉइंट आणि आपला व्ह्यू पॉइंट पण वेगळा असेल ना. म्हणजे इनफॅक्ट अगदी तुम्ही माझ्या खोलीत समजा माझ्या समोर बसले असाल तरी सुद्धा मला जे दृश्य दिसतंय माझ्या स्टँड पॉइंटवरून तुम्हाला एक्झॅक्टली तसं नाही दिसणार, तुमचा अँगल वेगळा असेल. आता आपण ह्याचं एक उदाहरण काय घेतलं होतं बघा, की समजा माझ्याजवळ हा पेला आहे बघा, मी पेला तुम्हाला दाखवतो. तर हा पेला समजा आपण इथं बघितला तर पेला तुम्हाला वर्ण दिसाल असा कोनिकल शेपचा दिसेल ना समोरनं जर बघितला तर. आणि आता ह्याला व्ह्यू पॉइंटला समजा आपण बदललं, म्हणजे आता कसं की हा तुमचा इकडनं असा व्ह्यू पॉइंट आहे ना, आता समजा असा व्ह्यू पॉइंट बघितला वर्ण खाली, तर मग तुम्हाला हे असं दिसेल बघा. म्हणजे हा, इन्स्टेड ऑफ दिस कोन नाव यू आर सीइंग दिस एज अ सर्कल. करेक्ट. तर ज्याप्रमाणे आपला दृष्टिकोन, ज्याप्रमाणे आपली जागा असते ना बघण्याची, तिथून आपल्याला जो व्ह्यूइंग अँगल असतो, व्ह्यूइंग अँगल दृष्टिकोन म्हणजे काय, व्ह्यूइंग अँगल, राईट. हो, पण म्हणजे प्रत्येकाला वेगळं वेगळं दिसणार हे समज
समजू शकतंय जरा, हा. पण सगळ्यांना एकच कन्सेप्ट, एकच नाव, एकच हे कसं काय होऊ शकतं? म्हणजे कसं की बघा, दुसऱ्या एखाद्या गोष्टीने तुम्हाला एक उदाहरण देऊन बघतो की समजा आपण एखादी गोड वस्तू खाल्ली, गोड चव वेगळी लागली आपल्याला, ठीक आहे. एखादी खारट वस्तू खाल्ली तर खारट चव पण वेगळी लागेल, परंतु त्या दोन्ही चवींचा भोगता कोण आहे तो मी एकच आहे ना, नाही का. दोन वस्तू जरी तुम्ही अर्पण केल्या आपल्या रसनेला, तरी सुद्धा रसनेमध्ये वेगवेगळा अनुभव जरी झाला तरी सुद्धा त्याचा भोग तर एकाच मनाने केला की नाही, असं होईल. तर म्हणजे जरी आपण आपल्या उपासनेची जी इमिजिएट डेइटी असेल, ती समजा गणपती असेल म्हणा, किंवा आणखीन दुर्गा असेल म्हणा, आणखीन कोणी असेल, तुम्ही नाव कुठलंही घ्या, तर ती सगळी नावं जी आहेत ना, आपल्याला असं वाटतं की आपण त्या देवीची किंवा त्या महाराजांची, त्या संतांच्या, त्या आदोषनी विचारलं आपल्याला की त्यांची उपासना करतोय. परंतु उपासना ती त्या परमात्मा तत्वाचीच होत असते, कारण की या सगळ्यांच्या मागे तत्व एकच आहे ना, नाही का. लक्षात येतं का त्याच्यावर की तुम्हाला डिडाय पुन्हा पुन्हा एकदा विचारा वाटल्यास तुम्ही प्रश्न, म्हणजे कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये विचारताय ते तुम्ही पुन्हा एकदा विचारा. लेट मी हिअर युअर व्ह्यू अगेन. बघा, नाही, मला पण ते म्हणजे आय एम सो मच कन्फ्युज. नाही, म्हणजे मला असं वाटतंय की प्रत्येकालाचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा असणार, वेगळं वेगळं दिसणार, हे समजू शकतंय. हा पण प्रत्येकाचा पॉइंट एक सेमच असू शकतोय की हे लॅन्सिंगच आहे, हे पेन्सिल्व्हेनियाच आहे, पेन्सिल्व्हेनियातली ही सिटी आहे, हा लॅन्सिंग ही सिटी आहे, असं हा. सगळ्यांचा व्ह्यू तो एकच कसा काय होऊ शकतो? मला अजूनही मे बी आय एम नॉट टू क्लिअर अबाउट युअर क्वेश्चन, मग की कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्ही विचारताय, तुम्ही मला मला ते क्लिअर करता येत नाहीये, ते क्लिअर मीच करता येत कन्फ्युज. नाहीये. तुम्हीच कन्फ्युज आहे. कसं असतं बघा पण की आपल्याकडे एक सुभाषित आहे. हा तुम्ही आता म्हणलात ना की कुठल्याही देवाला तिथे जाऊन ह्याला पोचतं म्हणून, तसं मग आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देवो नमस्कारम केशवम प्रति गच्छति. हा म्हणजे करेक्ट. कुठल्याही देवाला जर नमस्कार केला तरी इज रिचेस टू केशव, केशवम हो, प्रति. पावसाचं पाणी तसं पावसाचं पाणी समुद्राला जाऊन मिळतं तसं. बरोबर बरोबर, म्हणजे करेक्ट आहे. किंवा आता हे जे उदाहरण ज्ञानदेवाने दिलं होतं ना, की समजा आपण कुठल्याही भागाला जरी पाणी दिलं झाडामध्ये, तरी सुद्धा अल्टिमेटली ते पाणी मुळापर्यंतच जातं आणि मुळच त्याला ऍब्झॉर्ब करतं ना. ते सेमच उदाहरण झालं. हा, सेमच उदाहरण झालं, राईट. तर तसं आहे की आपण कुठल्याही प्रकारचं कर्म कशा करता करतो, तर कुठल्याही प्रकारचं कर्म आपण त्यापासून आपल्याला जो आनंद मिळेल किंवा सुख मिळेल त्याच्यासाठी करतो ना, नाही का. तर ते सुख हा. कोणाला मिळतंय? ते सुख सगळं मलाच मिळतं ना. आणि पाचही इंद्रियांच्या विषयातून जे मिळतंय ते सगळं मलाच मिळतंय. विचार करा, मला शब्द स्पर्श रूप रस गंध या पाचही संवेदनांच्या मार्फत जे सुख होत आहे ते कोणाला होत आहे? मलाच होत आहे ना. संवेदना वेगळ्या जरी असल्या तरी सुद्धा. आणि जसं आपण रसनेचं बघितलं की एकाच इंद्रियामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या 6 प्रकारचे रस आहेत, परंतु त्या 6 प्रकारच्या रसांमुळे जे सुख निर्माण होत आहे ते सुख एका रसनेच्या मार्फत एकाच मनाला अनुभवायला मिळत आहे ना, नाही का. तो जो भोगता आहे तो मीच आहे. हे तुम्ही विचार करा की ही आपली सगळी जी इंद्रिय आहेत ना, ती ह्या वेगळ्या देवता आहेत असं समजू आपण. ह्या सगळ्या देवतांना आपण त्यांचे विषय अर्पण केले, ठीक आहे ना, परंतु ते अल्टिमेटली पोचले कुठे? पोचले एकाच भोगत्याकडे. तसं आहे उपासनेमध्ये जे आपण अर्पण करतो ना कुठल्याही उपास्य देवतेला, ते सगळंच्या सगळं अल्टिमेटली केशवालाच अर्पण होत आहे. जे आत्ता थँक्यू सो मच आपण जे किशोरदादांनी मला सांगितलं, त्या श्लोकामुळे एकदम मलाही क्लॅरिटी आली. थँक्यू. हा. असा आहे. 24वा श्लोक घेऊ. हा. ओके, सो लेट मी शेअर द 24th वर्स विथ यू. ओके, तुम्ही आता मग यू कॅन गो बॅक इन टू म्यूट. नोबडी इज अनम्युटेड, राईट? ठीक आहे, गुड. कोणी अनम्यूट झालंय का आता? एनीबडी अदोश यू वॉन्ट टू से समथिंग? हा, ते एक आपलं ह्याच्यात मराठी जुन्या ह्याच्यातलं गाणं आहे, त्याच्यात ज्याची जैसी भक्ती तैसा नारायण, ते ह्याच्यात लागू होऊ शकतं की त्याच्या आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आहे.
हा, तर जे जे ज्याची जशी भक्ती असेल तसा नारायण त्याला अपियर होईल असं आहे. बरोबर आहे. म्हणजे त्याचंही तेच आहे की तुम्ही जर एखाद्या दुसऱ्या देवतेची उपासना केली तरी सुद्धा नारायण त्या रूपाने तुम्हाला दर्शन देईल. बेसिकली नारायण तोच आहे. ही विल अपियर इन डिफरंट काय म्हणता येईल की अवतार असं होईल ना. रामाची भक्ती केली तरी सुद्धा ती नारायणालाच पोचते, कृष्णाची भक्ती केली तरी सुद्धा नारायणालाच पोचते. नारायणाचे सगळे अवतार आहेत ना हे सगळे, नाही का? तसं आहे ते. ओके, गुड, व्हेरी गुड, एक्सलंट, वंडरफुल. सो लेट्स गो फर्दर. 24व्या श्लोकामध्ये, 24व्या नाही, आता 25व्या चाललो आपण, राईट? तर 25व्यामध्ये काय म्हणतात बघूया प्रभुपाद. यान्ति देवव्रता देवान् पितॄन्यान्ति पितृव्रता भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्. Those who worship the demigods will take birth among the demigods. Those who worship the ancestors go to the ancestors. तुम्ही पितरांची पूजा केली तुम्ही पितृलोकात जाल. तुम्ही ज्या देवतांची पूजा कराल त्यांच्या त्यांच्या ठिकाणी पोचाल. आणि दोज हू वर्शिप घोस्ट्स अँड स्पिरिट्स, भूतप्रेतांची जर तुम्ही पूजा केली तर कुठे जाल? विल टेक बर्थ अमॉंग सच बिंग्स. तुम्ही त्या भूतप्रेत पिशाच्या योनीमध्ये जाल. आणि दोज हू वर्शिप मी विल लिव्ह विथ मी. आणि जर माझी उपासना केली तर तुम्ही माझ्यापर्यंत याल. सिम्पल, नाही का? देवांचे भक्त देवास, पितरांचे तयासची, भूतांचे भक्त भूतास, माझेही मज पावती. अगदी सोपं आहे समजायला, याला काहीच देर इज नो रॉकेट सायन्स बिहाइंड इट. आपल्याला किशोरजी काय म्हणतात बघूया याच्याबद्दल, 25व्या श्लोकाबद्दल. विल फर्स्ट सी मुक्तछंद. देवांसी पूजावे मग देवलोका जावे, पितरांसी पूजोनी पितृलोका जावे, देवतांसी पूजोनी त्या लोका जावे, मजसी पूजोनी मजसी प्राप्त व्हावे. आणि वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात की पूजी देवतांसी तया देव प्राप्ती, पूजी पितरांसी तया पितृप्राप्ती, पूजी जो भूतासी मेची तयासी, मला जो भजे प्राप्ती माझीच त्यासी. जो मला भजतो तो मला येऊन मिळतो, जो भूत प्रेतांना भजतो तो त्यांना त्यांच्या लोकांमध्ये जाऊन तिथे जाऊन मिळतो. ज्ञानदेव काय म्हणतात बघूया आपण. लेट अस सी. ज्ञानदेव सेज की देवांची भक्ती करणारे देवत्व वापरत जातात, पितरांची भक्ती करणारे पितृत्व वापरत जातात, भूतांचे पूजन करणारे भूतत्व वापरत जातात आणि माझेच पूजन करणारे मद्रूप होतात. मने वाचा करणी जयांची भजने देवांची या वाहणी, ते शरीर जातीये क्षणी देवची झाले. मनाने वाचेने व सर्व इंद्रियांनी ज्यांचा भजन प्रवाह इंद्रादी देवांचे मार्गाकडे आहे, त्यांचा देह पडता क्षणीच त्यांना स्वर्गात देवशरीर मिळतं. आपल्याला समजा भोग करण्याची इच्छा असली, आपल्या इंद्रियांच्या मार्फत समजा आपण आपलं सगळं जीवन जगत असलो आणि इंद्रियांनी होणारी जी सुखाची प्राप्ती आहे त्याच्या मागे जर आपण लागलेलो असलो, तर देह गेल्यानंतर सुद्धा आपण दुसऱ्या देहामध्ये जाऊन अशाच प्रकारचे भोग घेण्याचा उद्योग चालवू पुढे, नाही का? जर चांगलं काम केलेलं असेल, पुण्यकर्म केलेलं असेल, तर आपल्याला याच्या चांगला जन्म मिळेल, स्वर्गामध्ये जायला मिळेल, नाही का? तिथे आपल्याला चांगले चांगले भोग भोगायला मिळतील. परंतु ते म्हणजे मनुष्य जीवनाचं किंवा आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय असू शकत नाही. ठीक आहे ना? देवशरीर जरी मिळालं तरी सुद्धा ते देवशरीर सुद्धा केव्हा तरी गळून पडेलच ना. आपल्याला तर कळतं की आत्ताचं शरीर देखील सारखं दरक्षणी गळून पडतच आहे, नाही का? एक दिवस ती गळून पडण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. अथवा पितरांची व्रते वाहती जयांची चित्ते, जीवित सरलिया तया ते पितृत्व वरी. अथवा श्राद्ध पक्षादी जी पितरांची व्रत आहेत, ती व्रत अंतःकरणपूर्वक जे पाळतात ते मेल्यावर त्यांना पितृलोकाची प्राप्ती होते. आपण जर ते श्राद्ध वगैरे व्यवस्थित केलं तर आपण पितृलोकामध्ये जाऊ शकतो. का क्षुद्र देवताधिभूते तियेची जयाची परमदेवते, जिही अभिचारिकी तया ते उपासिले. किंवा भूतखेदादी, भूतखेद जे असतात ना, भूतप्रेत, क्षुद्र देवता हीच ज्यांची श्रेष्ठ देवता आहेत व ज्यांची जारण मारण उच्चाटन इत्यादी तामस कर्मांनी उपासना केलेली आहे. बघा अशा प्रकारच्या देवतांची उपासना सुद्धा होऊ शकते. तर त्याच्याने काय होईल, आपण त्या लोकांमध्ये जाऊ, भूतप्रेत आपण बनून जाऊ हा देह सोडल्यानंतर.
असं करायची इच्छा आहे का कोणाची? आय होप नॉट, नाही का? तया देहाची जवनिका फिटली आणि भूतत्वाची प्राप्ती झाली. एवम सकल संकल्पवशे फळली कर्मे तया. त्यांचा देहरूपी पडदा दूर होतो व नंतर त्यांना भूता खेता दिकांची गती मिळते, त्या योनीत जातात. त्याप्रमाणे ज्यांनी अशा हेतूने कर्म केलेली नसतील ती त्यांना तशी फलद्रूप होतात. ज्याप्रमाणे ज्यांनी जशा हेतूने कर्म केलेली असतील, आपण ज्या हेतूने जसं कर्म करू तसं फळ आपल्याला मिळेल ना. द इंटेन्शन बिहाइंड अवर कर्म विल डिसाइड व्हॉट काइंड ऑफ रिवॉर्ड वी विल गेट, वेदर वी विल गेट मेरिट और विल गेट सिन. आपल्याला पुण्याची प्राप्ती होईल की पापाची प्राप्ती होईल, तर कुठल्या संकल्पाने, कुठल्या ॲटिट्यूडनी, कुठल्या भावनेनी आपण आपलं कर्म केलेलं आहे त्यावर ते अवलंबून असतं. ठीक आहे ना. मग मीची डोळा देखिला, जिही कानी मीची ऐकेला, मीची मनी भाविला, वनिला वाचा, वानिला वाचा. मग ज्यांनी डोळ्यांनी मलाच पाहिलं, ज्यांनी कानांनी माझ्याच गोष्टी ऐकल्या, मनामध्ये ज्यांनी माझीच कल्पना केली आणि वाणीनी माझंच वर्णन केलं. वानिला वाचा म्हणजे माझं वर्णन केलं वाचेनी. ठीक आहे. सर्वांगी सर्वाठाई मीची नमस्करिला जी, दान पुण्यादिके जे काही ते माझी याची मोहरा. सर्व अवयवांनी सर्व ठिकाणी मीच समजून ज्यांनी नमस्कार केला व ज्यांनी दान पुण्य इत्यादी जे काही केलं ते सर्व माझ्याच उद्देशाने केलेलं असतं. जे काही करतं ते भगवंत प्राप्तीसाठी किंवा भगवंतासाठीच करावं असं जर आपण केलं तर काय होईल? जिही मातेची अध्ययन केले, जे आत बाहेरी मियाची धाले, जयांचे जीवित्व जोडले मजची लागी. ज्यांनी माझं ज्ञान करून देणाऱ्या ज्ञानाचा अभ्यास केला, जे आत बाहेर माझ्याच योगाने तृप्त झालेले आहेत, ज्यांना माझ्याकरताच आयुष्य लाभलेलं आहे, म्हणजे जे आपलं आयुष्य माझाच लाभ होण्याकरता खर्च करतात, त्यांचं काय होतं? जे अहंकारू वाहत जांगी, आम्ही हरीचे भूषावया लागी, जे लोभिये एकची जगी, माझेनी लोभे. आम्ही हरीचे दास आहोत असं भूषण मिरवण्याकरता जे आपल्या ठिकाणी अहंकार घेतात, ते जगात एक माझ्याच लोभाने लोभी झालेले आहेत. बघा, जे माझेनी कामे सकाम, जे माझेनी प्रेमे सप्रेम, जे माझिया भुली संभ्रम पाहिजे, संभ्रम नको, संभ्रम नेणती लोक, जे माझ्या विषयीच्याच कामनेने युक्त आहेत. त्यांना फक्त माझीच कामना आहे. जे माझ्या विषयीच्या प्रेमाने प्रेमयुक्त आहेत, त्यांचं प्रेम जे आहे ते देखील माझ्यावरच आहे. आणि जे माझ्या ठिकाणी भुलल्यामुळे थोडेसे वेडे झालेत है ना, म्हणून लोकांना जाणत नाहीत, म्हणून लोकांना जाणत नाहीत. आता इथे लोकांना जाणत नाहीत ह्याचा अर्थ काय माहिती का? हे लोक म्हणजे इतर लोक वगैरे आपण जे म्हणतो तसं नाही आहे. हे लोक म्हणजे मृत्यूलोक, स्वर्गलोक, गोलोक, ब्रह्मलोक, सत्यलोक, व्हॉट एव्हर, व्हेरियस टाइप्स ऑफ हेवन्स और स्वर्ग, ते लोक आहेत, नाही का? तर जर जे माझ्या विषयीच्याच कामनेने कामना ऐकतात, म्हणजे ज्यांना फक्त कृष्णालाच किंवा आपला जो अंतरात्मा आहे त्यालाच ओळखून घ्यायची इच्छा असेल, जे माझ्या विषयीच्या प्रेमाने प्रेमयुक्त आहेत, जे माझ्या ठिकाणी भुलल्यामुळे वेडे झालेले आहेत, ते म्हणून लोकांना जाणत नाहीत. त्यांना माझ्या व्यतिरिक्त दुसरं काही माहितीच नाही. जयांची जाणीती मजची शास्त्रे, मी जोडे जयांचे मंत्रे, ऐसे जे चेष्टा मात्रे भजले मज. ज्यांची शास्त्रे तर मलाच जाणतात, जे अशा मंत्रांचा जप करतात की त्यापासून माझीच प्राप्ती होते त्यांना. अशा प्रकारे ज्यांनी आपल्या कायिक वाचिक मानसिक या सर्व कर्मांनी माझं भजन केलं आहे, त्यांचं पुढे काय होणार? ते मरणा ऐलीच कडे, मज मिळवणी गेले पुढे, आणि मग मरणी आणिकीकडे जातील केवी. त्यांना मरण येण्याच्या पूर्वीच माझ्या स्वरूपाशी त्याचं निश्चय करून ऐक्य झालं.
म्हणजे ह्या लोकांचं भगवंताशी ऐक्य झालं, ते मग मरण समयी इतर गतीस कसे जातील? दे विल नॉट गो टू एनी अदर गती, दे विल कम टू मी ओनली. नाही का? म्हणून मध्याजी जे जाहले, ते माझियाची सायुज्या आले, जिही उपचार मिशे दिधले आपण पे मज. याकरता ज्यांनी अर्पण करण्याच्या निमित्ताने मला आत्मभाव अर्पण केलेला आहे, असे भजन करणारे हे आहेत, ते माझ्या सायुज्य म्हणजे मोक्ष गतीला जातात. आपला आत्मभाव आपण अर्पण करायचे. our sense of identity, our sense of ego has to be surrendered at the feet of the Lord. पै अर्जुना माझे ठाई, आपण पे विण सौरसू नाही, मी उपचारे कवणाही, नाकळे घा. अर्जुना, भक्ताने आपला आत्मा अर्पण केल्याशिवाय मला आनंद होत नाही. अरे मी इतर दुसऱ्या कोणत्याही उपचारांनी कोणालाही वश होत नाही. बघा, विष्णू देखील वश केलंय त्यांनी, नाही का? म्हणजे भगवंताला वश केलंय. एथ जाणीव करी तोची नेणे, आथिले पण मिरवी तेची उणे, आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे, तो काहीची नव्हे. येथे जो मी परमात्मा स्वरूप जाणले म्हणतो, त्यास ते खास कळत नाही असं समजायचं. माझ्यापुढे जो आपला संपन्नपणा मिरवतो, तोच त्याचा कमीपणा आहे. जो आम्ही कृतार्थ झालो असे म्हणतो, तो काहीच झाला नाही असं समजावं. म्हणजे आपली बोलती बंद व्हायला पाहिजे. वन्स यू रिअलाइज हू यू आर, यू विल नॉट स्पीक एनिथिंग अननेसेसरीली. यू विल ओनली कीप ऑन स्पीकिंग दॅट विच इज नेसेसरी, है ना? अथवा यज्ञ दानादि किरीटी, का तपे हनजे हुटहुटी, ते तृणा एकासाठी नसरे येथ. अथवा अर्जुना, यज्ञ दान आणि तप यांच्या योगाने मी सहज भगवत प्राप्ती करून घेईन, असं जर कोणाला गर्वाचा फुंज असेल, तर त्या यज्ञ दान तप ह्या सगळ्या वगैरेंची गवताच्या काडी इतकी सुद्धा माझ्याजवळ किंमत नाही आहे. तुम्ही जर तुमचा भावना ठीक नसली तुमची, तर तुम्ही किती पूजा पसी करा, उपासना करा, परंतु देवाची कृपा आपल्यावर कधीच होणार नाही. असं आहे. पाहे पा जाणीवेचे निबळे, कोणी वेदापासून असे आगळे. अरे एवढंच? वाव. नाही, पाहे पा जाणीवेचे निबळे, कोणी वेदापासून असे आगळे, की शेषाहुनी तोंडाळे बोलके आधी. अर्जुना, विचार कर, ज्ञानसंपन्नतेच्या बाबतीत वेदांपेक्षा श्रेष्ठ कोणीतरी आहे का? किंवा शेषापेक्षा अधिक तोंडाने बोलणारा मोठा कोणी आहे काय? नाही ना. मग आपल्याला अहंकार कशाला पाहिजे? आपल्याला अहंकार आपल्या देहबुद्धीमुळे होत असतो. तर आपण जोपर्यंत आपल्या देहाला मी आहे असं मानतो, तोपर्यंत आपण सुखी दुःखी होत राहतो. तोही अंथरुणात तळवटी दडे, येरू नाही ते म्हणून पुढे, येरू नेती नेती म्हणून पुढे, एथ सनकाधिक वेडे पिसे जाहले. तो शेष देखील माझ्या अंथरुणाखाली लपून बसतो. दुसरा जो वेद आहे तो परमात्मा मी नाही असा म्हणून मिरवतो. हा, म्हणजे माझ्या किंवा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी सनकाधिक अगदी वेडेपेसे झालेले आहेत. सनकाधिक म्हणजे सनक अधिक, सनक एट ऑल. ओके, ती इंद्राची मुलं होतं असं म्हणतात, मला तर आठवत नाही. आय थिंक दॅट्स व्हॉट इट वॉज. ठीक आहे, दीज आर पौराणिक कॅरेक्टर्स. ओके, तर तो शेष देखील माझ्या अंतरुणाखाली लपून बसतो. दुसरा जो वेद तो मी परमात्मा असा नाही, मी परमात्मा तसा नाही असं म्हणून परत फिरतो. माझ्या परमात्मा स्वरूपाचं ठिकाणी
सनकाधिक अगदी वेळपडी झालेत. ठीक आहे. करिता तापसांची कडचणी, कवणू जवळा ठेवीजे शूळ पाणी, तोही अभिमानू सांडूनी पायवणी, माथा वाहे. तपस्व्यांची निवड करू गेलं तर असा कोण तपस्वी आहे की जो महादेवाच्या पंक्तीला बसता येईल? तो शिव देखील अभिमान टाकून माझं म्हणजे चरणोदक गंगा आपल्या मस्तकावर धारण करता झाला, नातरी अथिलेपणे चाशी, नातरी आथिलेपणे सरीशी, त्यानंतर कवणी आहे लक्ष्मी ऐसी, श्रिये सारखी या दासी घरी जियेते. बघा, अथवा ऐश्वर्याने लक्ष्मीच्या बरोबरीची दुसरी कोण आहे? ज्या लक्ष्मीच्या घरी श्रियेसारख्या दासी आहेत, त्याच्यानंतर तया नामे अमरपुरे जरी ठेवली, त्याच्या आधी काय की त्या खेळता धरिती घरकुली, तया नामे अमरपुरे जरी ठेवली, तरी न होती काय बाहुली इंद्राधिक तयांची. त्यांनी भातुकली खेळताना केलेल्या घरकुराला अमरावती हे नाव दिलं. तर इंद्रादिक हे त्यांच्या खेळातील बाहुल्या होणार नाहीत का? विचार करा. आपल्या इथे ऐश्वर्याने लक्ष्मीच्या बरोबरीची दुसरी कोण आहे? कोणीच नाही. ज्या लक्ष्मीच्या घरी श्रियेसारख्या दासी आहेत, त्यांनी भातुकली खेळताना केलेल्या घरकुलास अमरावती हे नाव दिलं, तर इंद्रादिक ते या खेळातील बाहुल्या होणार नाहीत का? ऑल ऑफ दीज थिंग्स आर अपिअरन्सेस इन द सेम डिव्हाइन रियालिटी. म्हणजे मनुष्य झाला किंवा जे छोटे मोठे देवता झाले, ते सगळेच्या सगळे दे आर पपेट्स इन द हँड ऑफ द डिव्हाइन, नाही का? या नावडोनी जेव्हा मोडती, तेव्हा महेंद्राचे रंग होती, या झाडा जेवते पाहती ते कल्पवृक्ष. खेळाचा कंटाळा येऊन जेव्हा जेव्हा त्या दासी खेळ घरकुल वगैरे मोडतात, तेव्हा मोठे मोठे इंद्रासारखे असले तरी ते रंग होत. म्हणजे इंद्राजवळ कुठली तरी वस्तू आपण घेऊ म्हटलं तर घ्यायची गरज आहे का? इंद्राजवळ तर खूप प्रॉपर्टी आहे पहिल्यापासूनच, परंतु इवन देन ही विल ट्राय टू इंटेलिज. दॅट इज हाऊ द इंद्र इज. ओके. तर कसं असतं की आपण समजा आपल्या मनावर पूर्ण ताबा मिळवला, आपण प्रकृतीमध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या डायरेक्ट करू शकतो. असं होऊ शकतं. आणि मग आपल्याला ज्या सुखद अनुभव आहेत तेच फक्त आपण प्रॉपगेट करायचे, जे सुखद नाही आहेत ते सोडून द्यायचे. असंही करू शकतो ना. तर आपण सगळेजण त्या परमात्म्याच्या स्वप्नातील बाहुल्या आहोत. या नावडोनी जेव्हा मोडती, तेव्हा महेंद्राचे रंग होती, या झाडा जेवते पाहती ते कल्पवृक्ष. खेळाचा कंटाळा येऊन जेव्हा त्या दासी खेळ घरकुल वगैरे मोडतात, तेव्हा मोठे मोठे इंद्रासारखे असले तरी ते रंक होतात. ज्या ज्या झाडांकडे एवढंच पाहतात ते कल्पवृक्ष होतात. बघा, खेळाचा कंटाळा येऊन जेव्हा त्या दासी खेळ आणि घरकुल वगैरे मोडतात, तेव्हा मोठे मोठे इंद्रासारखे असले तरी ते रंक होतात. ज्या झाडांकडे एवढंच पाहतात ते कल्पवृक्ष होतात. ऐसिया जियेचिया जवळिका, सामर्थ्य घरीचिया पायिका, ते लक्ष्मी मुख्य नायका न म्हणेची येथ. जिच्या घरातील सन्निध असलेल्या दासींची अशी शक्ती आहे. म्हणजे त्या राणीच्या आजूबाजूला ज्या दासी असतात ना, त्या दासी तिथे डोकं फिरवतात. ती अशी शक्ती आहे, अशी की जी ऐश्वर्याची मुख्य मालकीण लक्ष्मी, तिची पण इकडे किंमत नाही. म्हणजे एका साईडला सगळी लक्ष्मी आहे आणि दुसऱ्या साईडला सगळे हे जिच्या घरातील सन्निध असलेल्या दासींची. म्हणजे विचार करा. मग सर्वस्वे करुनी सेवा, अभिमानू सांडूनी पांडवा, ते पाय धुवावयाच्या वेळा
पात्र जाहली. मला असं वाटतं ह्याच्या आधीच सुद्धा आपण पूर्ण नव्हतं घेतलं का? ते लक्ष्मी मुख्य नायका न मनेची येथ हे घेतलं नाही बा? त्याच्या आधीच त्यांनी जरा व्यवस्थित ब्रेक नाही केलंय. म्हणजे इथे जी दिसते ना तुम्हाला 375 ओवी, त्याच्या पहिल्या दोन अक्षर, पहिली एक ओळ म्हणजे 2 क्वार्टर हे सगळे त्यांनी वर घेतले. तिया नावळणी जेव्हा मोडीती तेव्हा महेंद्राचे रंक होती, तिया झाडा जेवते पाहती ते कल्प वृक्ष. खेळाचा कंटा येऊन जेव्हा त्या दासी खेळ घरकुलवले मोडतात तेव्हा मोठे मोठे इंद्रासारखे असलेले रंक होतात. त्या ज्या झाडांकडे एवढंसं पाहतात ते कल्पवृक्ष होतात. आणि ज्याच्या घरातील सन्निध असलेल्या दासींची अशी शक्ती आहे, अशी जी ऐश्वर्याची मुख्य मालकीण लक्ष्मी, तिथेही तिथे किंमत नाही. बघा हे अर्जुना, मग ती जेव्हा आपल्या ठिकाणी असणाऱ्या ऐश्वर्य अभिमानाचा त्याग करून सर्वस्वी माझी सेवा करू लागली, त्यावेळी ती माझे पाय धुण्याच्या भाग्याला प्राप्त झाली. म्हणजे पहा की जेव्हा आपण भगवंताची सेवा करू अशा प्रकारे, तेव्हा आपण त्याचे पाय धुण्याच्या भाग्याला प्राप्त झाली. सेवा करू लागले तेव्हा. जेव्हा आपण सेवा करू ना, तेव्हाच तर आपल्याला भाग्य प्राप्त होईल ना भगवंताचे पाय धुण्याचं. समीर सुपणेकर, आय एम गोइंग टू टेक युअर आन्सर बट क्वेश्चन, बट लेट मी फिनिश ऑल दीज ओवीज. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. म्हणून थोरपण परहा सांडीजे, एथ व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. एवढ्या करता आपल्या ठिकाणाचा मोठेपणा दूरच टाकून द्यावा. शास्त्राध्ययन केलंच नाही अशी वृत्ती ठेवावी. अशा प्रकारच्या जगतात सर्व प्रकारे लहानपणा घ्यावा, तेव्हा माझे सान्निध्य प्राप्त होते. तर तुम्ही माझ्याजवळ याल. जगाला धरून जर ठेवलं तर आपण भगवंताच्या जवळ पोहोचू नाही शकत. अगा सहस्त्र किरणांची ये दिठी, पुढा चंद्रपी लोपे किरीटी, तेथ खाद्य का हुटहुटी, आपुलेनी तेजी. अरे अर्जुना, हजारो किरण असलेल्या सूर्याच्या प्रकाशात चंद्र सुद्धा नाहीसा होतो. त्या सूर्यापुढे काजव्यांनी आपल्या थोड्याशा प्रकाशाचा डौल कशाला मिरवायचा? तैसे लक्ष्मीचे थोरपण न सरे, जेथ शंभूचेही तप न पुरे, तेथ येर प्राकृत हैदरे, केवी जाणो लाहे. त्याप्रमाणे लक्ष्मीचा मोठेपणा जिथे चालत नाही आणि शिवाचं तपही जिथे पुरं पडत नाही, त्या माझ्या परमात्म्याच्या ठिकाणी सामान्य व अजागळ लोकांचा प्रवेश कसा होईल? या लागी शरीर सांडोवा कीजे, सकळ गुणांचे लोण उतरिजे, संपत्ती मधु सांडीजे कुरवंडी करुणी. याकरता परमात्म्यावरून आपलं शरीर ओवाळून टाकावं आणि आपल्या अंगी असलेल्या सर्व गुणांचं निंबलोण करावं. म्हणजे आपण मनाने तर परमेश्वराला शरण जायलाच पाहिजे, परंतु अंगी असलेल्या सर्व गुणांचं निंबलोण करावं. म्हणजे काय करावं? निंबलोण करावं म्हणजे मला असं समहाऊ इंट्युटिव्हली वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या पैकी कोणाला ह्या शब्दाचा अर्थ कळतोय का? परमात्म्यावरून आपलं शरीर वळवून टाकावं आणि आपल्या अंगी असलेल्या सर्व गुणांचं निंबलोण करावं. निंबलोण. तसेच संपत्तीचा पुंज वळवून टाकून द्यावा. म्हणजे आपल्या अंगी जे गुण आहेत ना, ते सगळे गुण आपण परमात्म्याला अर्पण करावे किंवा ते आपल्याजवळ आहे ते विसरून जावं. फॉरगेट अबाउट एनी सिद्धीज यू मे हॅव. संपत्ती असेल त्याचा पण पुंज वळून टाकून द्यावा. म्हणजे काय आहे की हे सगळं भगवंताला अर्पण करावं. अशा प्रकारे जर आपण राहिलो तर चांगलं होईल. मग काय होईल की नंतर मग शेवटचा श्लोक येईल की पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहृतम अश्नामी प्रयतात मनः. असा श्लोक आहे, पण त्याच्यावर पुष्कशा होय आहेत. त्यामुळे आपण इथे थांबूया. सो समीर, व्हाय डोंट यू अनम्यूट युअरसेल्फ आणि आस्क द क्वेश्चन. 23, 24, 25 असे 3 श्लोक म्हटले आपण म्हणजे घेतले. गो हेड.
समीर हा बोला. माझी मावशी आली आहे कॅनडाहून. अरे वा. आणि तिकडचे तिचं असं म्हणणं आणि तिकडचे बरेच डॉक्टरांचं म्हणणं आहे, आणि हा प्रश्न या श्लोकाशी रिलेटेड असेलच कदाचित. ऐकू येत आहे ना? अरे तुम्ही म्यूट झाला. मी म्यूट केलंय स्वतःला कारण की तू बोलतोय म्हणून. गो हेड मी ऐकतोय. ओके ओके ओके. तर ते तिकडचे डॉक्टर आणि काय म्हणतात ते ॲलोपॅथिस्ट असं म्हणणं आहे की दिवसामध्ये दररोज 12 ग्लास पाणी प्यायलाच पाहिजे. तर हे कितपत योग्य आहे मेडिकली, आणि काय म्हणतात ना, अकॉर्डिंग टू आयुर्वेदा, किंवा तुम्ही जे संशोधन केलंय, इज इट पॉसिबल टू ड्रिंक 12 ग्लासेस ऑफ वॉटर अ डे? कुठच्या कुठं होईल ते आमचं असं 12 म्हणणं आहे ग्लास पाणी की म्हणजे? जर आपल्याला तहान लागलेली नसेल तर पाणी प्यायला नको, आणि तहान असली तेव्हा म्हणजे किती पाणी प्यायला पाहिजे? हा घसा ओला होईपर्यंत तुम्ही पिणार थोडंसं पाणी. पाणी जरी आपण प्यायलो ना समीर, तरी ते पचवावं लागतं पाणी, कळलं का? हा तेच ना, कारण का अकॉर्डिंग टू आयुर्वेदा लिव्हर प्रोसेस करते ते तेवढं पाणी. 12 ग्लास पाणी प्यायलं तुम्ही रोज, तर महिन्यामध्ये किती पाणी होईल आणि वर्षामध्ये किती पाणी होईल? नाही त्याचा प्रश्न नाही आहे. तुम्हाला जेवढी आवश्यकता असेल तेवढं पाणी प्यायला हरकत काहीच नाही आहे. यू शुड ड्रिंक ऑल द वॉटर यू नीड. परंतु तहान नसताना पाणी जर प्यालो आपण तर आपल्या शरीराला ते पाणी फेकून द्यावंच लागेल. जर आपण आवश्यकता नसताना एखादी वस्तू शरीरामध्ये टाकली तर शरीराला ती वस्तू फेकून देण्या वाचून दुसरा काही उपाय नसतो, करावंच लागतं ते. सो डोंट गो बाय दॅट. आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जास्त पाणी प्यावं लागेल, प्यावंसं वाटेल, कारण की कोरडं असतं ना सगळीकडे. पावसाळ्यामध्ये जर तुम्ही तेवढंच पाणी प्यालात तर तुम्हाला 100 वेळा बाथरूमला जावं लागेल, असं होईल. नाही, मग तिकडचे डॉक्टर म्हणतात मग असं जर असेल तर मग तुमचं साधारण दिवसातनं किती ग्लास पाणी प्यायलं जातं? अजिबात नाही, मी तर पितच नाही पाणी, फार कमी. कारण की जेव्हा तुम्ही पूर्णपणे नॅचरल अन्नावर असता आणि जर बाहेर गरमी नसेल तर तुम्हाला बाकी एक्स्ट्रा पाणी प्यायची गरजच नाही पडत. आज काय की आज मी थोडंसं आय हॅड ए लिटिल बिट ऑफ कुक्ड फूड, त्याच्यामध्ये मीठ होतं. मीठ असलं की मग पाणी प्यावंसं वाटतं. कारण की मिठामुळे काय होतं की आतलं शरीरातलं पाणी जे असतं ना ते ऍब्झॉर्ब होतं, त्यामुळे मग यू हॅव टू ड्रिंक मोर वॉटर, असं आहे. अच्छा अच्छा, हे ते पाण्याचं आहे, हे पाण्याचं प्रिन्सिपल आहे. अच्छा. पाणी अजिबात, आता मी आणि गेले तासभर बोलतोय ना, माझं जेवण थोड्या वेळापूर्वी झालं होतं आणि त्या जेवणामध्ये शिजवलेलं अन्न पण होतं आणि मीठ पण होतं. त्यामुळे मला तहान, म्हणजे माझा घसा पण कोरडा झाला होता आणि मला तहान पण लागली होती. सो दॅट इज व्हेरी गुड. बाहेर फटाक्यांचा आवाज ऐकू येतोय, धुमधडाका. हो, गुड. आणखी कोणाला काही आहेत का प्रश्न? एनी अदर क्वेश्चन्स एनीबडी हॅज? अनघाताई काय म्हणताय? पुष्कळ दिवसानंतर आपलं दर्शन होतंय. हो, बोला. लिंबलोण म्हणजे दृष्ट काढणे. लिंबलोण दृष्ट काढणे. व्हेरी गुड, चांगलं आहे. थँक्यू सो मच फॉर फिगरिंग आउट. ते गाणं होतं ना आपलं एक पूर्वीचं, लिंबलोण उतरू कशी असशी दूर लांब तू. याकरता परमात्म्यावरून आपलं शरीर ओवाळून टाकावं आणि आपल्या अंगी असलेल्या सर्व गुणांचं निंबलोण करावं आणि तसं संपत्तीचा पुंज ओवाळून टाकून द्यावा. म्हणजे कसं की आपल्याजवळ जे काही असेल ते सगळं परमात्म्याला अर्पण करावं. राईट? इज दॅट व्हॉट इट वुड मीन? येस, परफेक्ट. भावनाताई तुम्ही काय म्हटलं? हा, मी पण हेच सांगणार होते. आता जे अनघाताई बोलल्या ना तेच मी पण सांगेच तर, म्हणजे मला थोडंसं इन्हिबिशन असतं, पटकन मी बोलत नाही, पण चांगलं झालं ना तुम्ही सांगितलं. मी तुम्हाला दोघांना, पहा, सगळ्या गोष्टी मला माहिती असतात असं नाही आहे. जे मला माझ्या बुद्धीला जेवढं कळतं आणि पडतं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करतो. म्हणजे मला येत नाही तुम्ही मला शिकवता, त्यात काय फरक? आपण सगळे मिळून हे शिकायचा प्रयत्न करतोय ना. दॅट इज व्हॉट वी आर ट्राइंग टू डू. पण मला थोडासा संकोच वाटतो, पण अनघाताई अगदी तेच माझं म्हणणं होतं की पटकन सांगावं, पण मी सांगते. नो प्रॉब्लेम.
आपण एनिवे लिंबू वगैरे. आपण आजच्या पुरते इथे थांबू. 1 तास झालाय आपला. सो वाय डोंट वी कन्क्लूड टुडे फॉर टुडे, आणि याच्यानंतरचं मग याच्या पुढच्या वेळेस घेऊ आपण. हो. थोड्या वेळाने अनम्यूट करतो परत. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.